Retirement, chapter number 3. Next chapter. Hey, sorry, chapter number 4. Extremely sorry. Next chapter is retirement of partner. Chapter number 4. आता इथं आपल्याला काय मेन एक आपला जो एक्झिस्टिंग पार्टनर्स आहेत, सपोज 1, 2 आणि 3 असे 3 पार्टनर्स आहेत, ए बी आणि सी. त्यातलं सी इज गोइंग आउट ऑफ द पार्टनरशिप फर्म. तो बाहेर चाललाय. याला म्हणणार रिटायरमेंट ऑफ अ पार्टनरशिप रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर. एखादा पार्टनर जेव्हा सोडून जातो पार्टनरशिप फर्म, त्या सिच्युएशनला रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर असं म्हणणार. इथं आपल्याला काय बघायचं आहे? सगळ्यात पहिले इथं देर विल बी अ गेनिंग रेशो. ह्याच्या जाण्याने हे जे रिमेनिंग पार्टनर्स आहेत त्यांना गेन होणार आहे. दे आर गोइंग टू गेन इन दिस पार्टनरशिप. मग आपल्याला गेनिंग रेशो काढावा लागेल. सम ऑफ द केसेसमध्ये आपल्याला गेनिंग रेशो काढावा लागेल. जसा ऍडमिशनमध्ये आपण सॅक्रिफायसिंग रेशो काढला, तसाच गेनिंग रेशो काढावा लागेल. गेनिंग रेशो हा एक पहिला पार्ट झाला. ऍडमिशनमध्ये न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो सुद्धा होता. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इथं पण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढावा लागणार. पण इथला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज व्हेरी व्हेरी इझी. आणि गेनिंग रेशो खरं तर तो सुद्धा काही कठीण नाहीये. इट इज नॉट ॲट ऑल दॅट डिफिकल्ट ॲट ऑल. इन फॅक्ट इट इज नॉट ॲट ऑल डिफिकल्ट. सो बेसिकली आपल्याला काय करायचंय तर गेनिंग रेशो काढायचे आहेत. ऑल राईट. देन ह्याच्यानंतर आता रिव्हॅल्युएशन वगैरे हे मी आता त्याच्यात जात बसत नाही. गेनिंग रेशो सुद्धा अगदी सोपा आहे. आता बरोबर उलटा रेशो आहे. गेनिंग रेशोला रेशो काय आहे? न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. हा फॉर्म्युला आहे. न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो हा याचा फॉर्म्युला आहे. दिस इज अ फॉर्म्युला ऑफ गेनिंग रेशो. ओके. क्वचित काढावा लागतो. जेव्हा लागेल तेव्हा आपण चेक करूया. मोस्टली तुम्हाला लागणार नाही. मोस्टली किंवा गेनिंग रेशो नॉर्मली दिलेला असतो सम मध्ये, किंवा एखाद्या केस जर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो सम मध्ये असेल, जसं ऍडमिशन मध्ये सेम तसंच इथं जर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल तर गेनिंग रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. ओके, करूया जिथं लागेल तिथं. मेन परत एकदा ट्रीटमेंट ऑफ द गुडविल. इथं तुम्ही मला हे सांगायचं नाही, किंवा कधीही आपण एक लक्षात ठेवा, गुडविल तर रेज होणारच. कारण गुडविल जो रिटायरिंग पार्टनर आहे त्याच्या शेअर एवढं गुडविल तो घेऊन जाणार. त्यामुळे गुडविल तर रेज होणारच. फक्त क्वेश्चन आहे इथं 2 पार्टमध्ये. गुडविल रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल रेज झालंय का फर्मचं गुडविल रेज झालंय? दिस इज द ओनली 2 थिंग्स. दीज आर ओनली 2 थिंग्स. 2 गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहेत. गुडविल कुणाचं रेज झालंय? फर्मचं गुडविल रेज झालंय का रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल रेज झालंय? चला बघा मी काय म्हणतोय. मी इथं आता क्लीन करतो अँड देन वी विल गो अहेड. म्हणजे गुडविल तर रेज होणारच. गुडविल रेज होणार म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला तर येणारच, आणि सगळ्या पार्टनर्सना येणार, कारण जर फर्मचं गुडविल आहे. पण जर रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल झालं तर फक्त रिटायरिंग पार्टनरलाच आपण देणार. दॅट्स इट. गुडविल रेज झालं म्हणजे काय? गुडविल रेज झालं म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला येणारच. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला येणारच. फक्त फर्मचं गुडविल असेल तर त्याच्या तिघांचाही हक्क आहे, त्यामुळे तिघांनाही देणार. आणि रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल रेज झालं तर फक्त रिटायरिंग पार्टनरला देणार. दॅट्स इट. इट इज सो व्हेरी इझी. आता हे जे गुडविल रेज झालंय हे विड्रॉ झालं तर डेबिटला 2 गुडविल, आणि फर्मचं गुडविल आहे आणि ते सुद्धा विड्रॉ झालं तरी सुद्धा 2 गुडविल. म्हणजे बाय गुडविल 2 गुडविल. विड्रॉ असेल तर बाय गुडविल 2 गुडविल. आणि कुणाचंही कुठलंही गुडविल असेल तरी, फर्मचं गुडविल असेल तरी बाय गुडविल 2 गुडविल. विड्रॉ असेल तर. आणि गुडविल रेज झालं आणि रिटेन झालं. रिटेन बॅलन्स शीट मध्ये होणार. मी बघा काय सांगतोय, एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. व्हेरी सिम्प्लिफाईड वेनी तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करतोय. परत एकदा बघा इथं काय दिलंय मी दाखवतो तुम्हाला कसं आहे. मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल घेतलंय. गुडविलचं कसं होणार आहे? गुडविल रेज झालं. आता तुम्हाला पहिले आयडेंटिफाय करायचंय गुडविल फर्मचं रेज झालंय का गुडविल रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल रेज झालंय. दॅट विल बी गिव्हन इन द सम. ओके. मग मी गुडविल रेज होणार म्हणजे पार्टनर्स कॅपिटलला क्रेडिटला बाय गुडविल तर येणारच, बाकीचं सगळं येणारच, पण मेन गुडविल. फर्मचं गुडविल असेल तर तिघांनाही मिळणार.
ऑल 3 पार्टनर्स मी अशा दृष्टीने म्हणतोय, ऑल 3 पार्टनर्सना ते द्यावे लागणार. पण फक्त रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल रेज झालं तर फक्त रिटायरिंग पार्टनरला तुम्ही देणार. मी अजून करतोय हा तिसरा पार्टनर रिटायर झालाय बाय गुडविल, ह्या दोघांना ते देणार नाही. हे झाले हा एक पर्टिक्युलर सिनॅरिओ, हा एक दुसरा सिनॅरिओ. आता या दोघांमध्ये सुद्धा विड्रॉ म्हणजे डेबिटला, रेज म्हणजे क्रेडिटला. मी मगाशीच हे आधीच्या चॅप्टरला मी तुम्हाला सांगितलंच आहे की ऍडमिशनच्या केसमध्ये की रेज झालं म्हणजे क्रेडिटला, विड्रॉ झालं म्हणजे डेबिटला. चला, टू गुडविल. आता ऑल पार्टनर्स आहेत, पण इथं मात्र कंटिन्युइंग पार्टनर्स, फक्त कंटिन्युइंग पार्टनर्स, बाकी कुठल्याही केसमध्ये होणार नाही. फक्त कंटिन्युइंग पार्टनर्सच्या केसमध्ये हे विड्रॉ होणार. विड्रॉ फक्त कंटिन्युइंग पार्टनर्सच्या केसमध्ये होणार. विड्रॉ फक्त कंटिन्यू पार्टनर्स विड्रॉ करणार. ओके. आणि इथं काय आहे, इथं पण सेम टू गुडविल, फक्त कंटिन्युइंग पार्टनर. आता रेशो कुठला आहे, इथं गेनिंग रेशो आहे आणि इथं न्यू रेशो आहे. बस, दॅट इज द थिंग. म्हणजे हा सिनॅरिओ 1 झाला किंवा हा सिनॅरिओ, तुम्ही हा जर सिनॅरिओ 1 म्हणत असाल तर हा 2 झाला, किंवा हा 2 करूया. चला, हा 1, हा 2, हा 3, हा 4 झाले 4 सिनॅरिओ फिनिश. बघा, मी दाखवतो तुम्हाला काय म्हणतायत. एकदम सिंपल आहे, कन्सेप्च्युअली अतिशय सिंपल आहे. डायरेक्टली आपण सम करूया. धनाधन रिटायरमेंट उडवून टाकू. एकदम सोपं आहे रिटायरमेंट, सगळ्यात सोपं. फक्त वर्डिंग मात्र सांभाळा, याच्यात डिसिप्टिव्ह वर्डिंग असतं, समजून येत नाही मुलांना पटकन काय म्हणायचंय. वेन गुडविल ऑफ द एंटायर फर्म इज रेज्ड अँड रिटेन इन द बिझनेस. बघा, पहिलं मी काय सांगितलं, गुडविल रेज आणि रिटेन. रेज तर होणारच, फर्मचं गुडविल रेज झालं आणि रिटेन झालं. हा सिनॅरिओ 1 केलाय त्याने. दिस इज सिनॅरिओ 1. ओके, सिनॅरिओ 1. दुसरं काय सांगितलं, वेन गुडविल ऑफ द एंटायर फर्म इज रेज्ड अँड रिटर्न ऑफ, दॅट इज सिनॅरिओ 2. म्हणजे फर्मचं गुडविल रेज झालं आणि विड्रॉ झालं. फर्मचं गुडविल रेज झालं आणि रिटेन झालं, सिनॅरिओ 1. फर्मचं गुडविल रेज झालं, विड्रॉ झालं, सिनॅरिओ 2. बस. मग आता मी काय सांगतोय बघा ना, मी मगाचपासून हेच सांगतोय. काय, जर का फर्मचं गुडविल रेज झालं म्हणजे बाय गुडविल, फर्मचं आहे म्हणजे तिघांना मिळणार, आणि विड्रॉ झालं, हे झालं रिटेन. आणि हे झालं, आता पहिली सिनॅरिओ करूया, हे झालं रेज. आणि जर रिटेन झालं तर रिटेन कुठे होणार, बॅलन्स शीटला. रिटेन होणार बॅलन्स शीटला, गुडविल झाला, सिनॅरिओ 1. आता सिनॅरिओ 2 काय म्हणतोय मी, व्हॉट इज सिनॅरिओ 2? बघा, हे मी मुद्दामून तुम्हाला थोडंसं इथं ड्रॉ करून दाखवतोय. आपण ऍक्च्युली सम पण बघूया. सिनॅरिओ 2 मध्ये काय, बाय गुडविल, टू गुडविल. बाय गुडविल तिघांना, कारण फर्मचं गुडविल आहे, आणि टू गुडविल दोघांना, न्यू रेशो मध्ये. दॅट्स इट. हे ओल्ड रेशो मध्ये, तिघांना म्हणजे ओल्ड रेशो, दोघांना हे जे आहेत ते 2 रेशो मध्ये. दॅट्स इट, संपला सिनॅरिओ 2. आता अजून एक, वेन गुडविल इज रेज्ड टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर अँड रिटेन इन द बिझनेस. हे बघा, गुडविल टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल, म्हणजे मी मगाच म्हटल्याप्रमाणे की हा पार्ट, हे झालं सिनॅरिओ 3 आणि हा झाला सिनॅरिओ 4, की रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल रेज झालं आणि ते विड्रॉ झालं. आणि सिनॅरिओ 5, गुडविल ऑलरेडी एक्झिस्ट आहे बॅलन्स शीटमध्ये, रिटायरमेंट इज ओव्हर. एवढे 5 पॉईंट करा, रिटायरमेंट इज ओव्हर. आणि अनलेस अँड अंटिल यू अंडरस्टँड दिस, तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत, किंवा मार्क्स मिळतील, बाकीचे सगळे मार्क्स मिळतील, पण तुमचं जर गुडविलची ट्रीटमेंट चुकली, म्हणजे तुमचा सिनॅरिओ आयडेंटिफाय करायला चुकला, त्याप्रमाणे आयडेंटिफाय करायला चुकला म्हणजे तुमची ट्रीटमेंट चुकली म्हणजे 4 मार्क गेले. सो इट इज व्हेरी क्रुशल, व्हेरी क्रुशल, इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचं आहे. ऑलराईट, चलो, बाकी मी डायरेक्टली इथे येतोय. या सगळ्या ऍडजस्टमेंट, काही प्रॉब्लेम येणार नाही, सेम लाईक ऍडजस्टमेंट आहे, आणि ह्या लेवलवर तुम्हाला आता नक्की हे येत असेल. सो टोटल पेमेंट वगैरे सगळं मी डायरेक्ट इथे येतो. आता आपल्याला सिनॅरिओ कसा आयडेंटिफाय करायचा बघा. आय एम गोइंग टू रीड डायरेक्टली द गुडविल ट्रीटमेंट. गुडविल ऑफ द फर्म बी रेज्ड. अजून काय क्लिअरिटी हवी, ते काय म्हणतायत, गुडविल ऑफ द फर्म विल बी रेज्ड ऍट दिस. फर्मचं गुडविल रेज झालंय, बरं, आता फाइंड आउट करायचंय विड्रॉ झालाय का रिटेन झालाय. इफ नथिंग इज गिवन दॅट मीन्स इट इज रिटेन. शेवटपर्यंत जा, पूर्ण वाचा. येस, नथिंग इज गिवन. व्हॉट डज दिस मीन,
की हे रिटेन म्हणजे फर्मचं गुडविल रेज झालं आणि ते रिटेन झालं म्हणजे सिनॅरिओ 1 झाला. मग चला इथं मार्क करा S1 सिनॅरिओ 1. ओके, आता ट्रीटमेंट कशी करणार बघा. मगाशीच आपण म्हणलो होतो पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल तिघांना ऑल 3 आणि बॅलन्स शीटला गुडविल रिटेन होणार. गुडविल रिटेन होणार बॅलन्स शीटला. चला चेक करूया. हे बघा तिघांनाही मिळालंय. कुठल्या रेशोमध्ये? ओल्ड रेशोमध्ये. त्यांचा ओल्ड रेशो काय आहे चेक करा. ओल्ड रेशो 5:3:2. हे बघा 5:3:2 मध्ये हे डिस्ट्रीब्यूट झालं ओल्ड रेशोमध्ये आणि ते रिटेन कुठे होणार? बॅलन्स शीटला. चेक करूया. हे बघा बॅलन्स शीटला. दॅट्स इट. झाला. इतका सिंपल आहे. व्हेरी व्हेरी सिंपल आहे. भयानक सिंपल आहे. सिनॅरिओ 1. सिनॅरिओ 1 इज ओव्हर. लेट अस गो टू पुढचा सम बघूया. काय दिलंय? एक मिनिट मी हे क्लीन करतो. हा चला आता बघूया डायरेक्ट गुडविलला. चला गुडविल ऑफ द फर्म बी फिक्स्ड ॲट 12,000. थांबा पुढे काहीतरी आहे. गुडविल ऑफ द फर्म बी फिक्स्ड. रेज नाही केलेलं, फिक्स केलंय. ओके. सोनियाज शेअर इन द सेम बी ऍडजस्टेड इन द अकाउंट्स ऑफ कंटिन्युइंग पार्टनर इन द गेनिंग रेशो. हा एक तर गेनिंग रेशो हे तुमच्यासाठी एक क्ल्यू आहे. आता फर्मचं गुडविल त्यांनी 12,000 फिक्स करून टाकलं, पण ते काय म्हणतायत सोनाज शेअर इन इट, त्याच्यामधला जो सोनाचा शेअर आहे तो ऍडजस्ट करून टाका. असं कसं ऍडजस्ट करता येईल? ऍडजस्ट करण्यासाठी पहिलं काय करावं लागेल? रेज. आणि ऍडजस्ट करायचं म्हणजे काय? विड्रॉ. पण मग हे गुणाचं गुडविल रेज झालंय सोनाचं. हे काय? सोनाच शेअर इन द सेम. फर्मचं गुडविल व्हॅल्यू झालं, फर्मचं गुडविल फिक्स केलं, पण रेज केलं सोनाचं म्हणजे रिटायरिंग पार्टनर शेअर एवढं गुडविल रेज झालं आणि ते विड्रॉ झालं. म्हणजे हा आपला सिनॅरिओ कुठला झाला? हा सिनॅरिओ झाला 4. हा सिनॅरिओ झाला 4. थांबा जरा, आधी पहिले आय विल कम बॅक टू दिस. आधी पहिले मी पुढे जातो आणि मग आपण करूया. आपण शक्यतो पहिले समजून घेऊया, नाही तर मग डायरेक्ट सिनॅरिओ चेक करूया. इथं चेक करूया. गुडविल ऑफ द रिटायरिंग पार्टनर. परत एकदा गुडविल ऑफ द रिटायरिंग पार्टनर. मी पुढे जातोय. मी शोधतोय काय की मला जे पाहिजे ते दिसत आहेत का? वर्डिंग चेक करूया. गुडविल ऑफ द फर्म बी व्हॅल्यूड हाऊएव्हर. नो, हे पण नाही. मग मी पुढे जातो, अजून चेक करतो एंटायर थिंग. गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड ॲट दिस हाऊएव्हर. नको. म्हणजे काय फक्त एकच आहे का? नाही. हे बघा हे गुडविल ऑलरेडी एक्झिस्ट आहे. मी ऑलरेडी मार्क करून ठेवलं इथं. चलो पुढे जाऊया. इथं तर नो गुडविल आहे. नो गुडविल. सगळे संपले. म्हणजे एकच आहे शेअर. अख्ख्या ह्याच्यात एकच आहे. ठीक आहे. मग आता आणि आपण आता इथं आलोच आहोत तर इथलं पण चेक करूया. हा प्रॅक्टिकल्स पण आपल्याला समजून घेऊ, म्हणजे आपल्याला समजतंय की नाही कळेल. हे बघा द शेअर ऑफ काका इन अ गुडविल. शेअर ऑफ अ काका इन अ गुडविल ऑफ अ फर्म. क्लिअर कट रिटायरिंग पार्टनरच्या शेअरचं गुडविल दिलंय. गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड अँड पार्टनर डिसाइडेड द गुडविल शुड बी रिटर्न बॅक. हे कुठलं आहे? गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट 90,000 अँड पार्टनर डिसाइडेड दॅट गुडविल शुड बी रिटर्न बॅक. म्हणजे हा सिनॅरिओ नंबर 2 झाला. फर्मचं गुडविल रेज झालं पण विड्रॉ झालं, रिटेन नाही झालं, विड्रॉ झालं. ओके, आपल्याला हे पाहिजे. आपण तिथपर्यंत जाऊया आणि मग परत पाहिजे मागे येऊया. हे बघा गुडविल ऑफ द फर्म बी व्हॅल्यूड थ्राइस द ॲव्हरेज प्रॉफिट. म्हणजे याची वर्किंग नोट आली. गुडविलचं कॅल्क्युलेशन आलं. ए आणि बी या फॉर्मॅटमध्ये आपल्याला वर्किंग नोट करायला लागेल. ए म्हणजे काय? ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं. बी म्हणजे काय? गुडविल कॅल्क्युलेट करायचा. ॲव्हरेज प्रॉफिट हा कसा कॅल्क्युलेट करणार? ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. ह्यानी तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट निघणार. नीट व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मॅथमॅटिक्स सारखं हे वर्किंग नोट पाहिजे. नंतर गुडविलचा फॉर्म्युला काय? ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स. हे नंबर ऑफ इयर्स कुठले आहेत? टोटल नंबर ऑफ इयर्स आहेत किंवा टोटल इयर्स लिहूया आपण इथं. म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस नको वाटायला. दिस इज टोटल प्रॉफिट अपॉन टोटल इयर्स किंवा नंबर ऑफ इयर्स. आणि इथं ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस असं असतं. हे बघा व्हॅल्यूड द थ्राईस म्हणजे हे नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस आहेत. थ्राईस म्हणजे आणि 1 2 3 4 5 हे 5 हे नंबर ऑफ इयर्स आहेत. हे सॉरी ह्या इथं घेऊया. हे बघा हे नंबर ऑफ इयर्स आहेत. हे नंबर ऑफ इयर्स आहेत. इथं नंबर ऑफ इयर्स म्हणजे किती वर्षाचं प्रॉफिट आहेत. आणि ह्या गुडविल कसं व्हॅल्युएशन करायचं आहे
ते इथे दिलंय. सो गुडविलचं व्हॅल्युएशन करावं लागेल. नीट गो थ्रू करा वर्किंग नोट, व्यवस्थित वर्किंग नोट कॅल्क्युलेट करा. वर्किंग नोट्स विल बी कन्सिडर ॲज अ पार्ट ऑफ युअर आन्सर. वर्किंग नोट ह्या तुमच्या आन्सरच्या पार्ट आहेत, त्यामुळे त्या नीट व्यवस्थित मस्त करा. चला आता आपला मेन पार्ट. इथं गुडविलचं तुम्ही व्हॅल्यू केलं. हे कुणाचं गुडविल आहे? हे गुडविल फर्मचं आहे. ओके, हे फर्मचं गुडविल आहे. ओके, पुढं काय म्हणतायत चेक करूया. पुढे काहीच नाही दिलं, याचा अर्थ फर्मचं गुडविल रेज झालंय. बर, आणि त्याचं काय झालं? पुढे पुढे काहीच दिलं नाही, म्हणजे हे रिटेन झालं. तरी वाचूया एकदा, पुढे शेवटपर्यंत लास्ट पर्यंत वाचा आणि मग ठरवा. गुडविल ऑफ द फर्म बी व्हॅल्यू थ्राइस, प्रॉफिट्स ऑफ दिस इयर दिनू शुड नो बास. सो दिस इज आपला सिनॅरिओ 1. सिनॅरिओ 1 काय सांगतोय? सिनॅरिओ 1 हे जे गुडविल रेज केलं, हे आपण काय करणार? हे गुडविल मी पार्टनर्स कॅपिटलला रेज करणार. गुडविल बाय गुडविल तिघांना, 1 2 3, जे काही माझं गुडविल येईल ते, जे काही हे फर्मचं गुडविल आहे तिघांना मिळणार. आणि विड्रॉ होणार का? नाही. मग हे रिटेन होणार कुठं? बॅलन्स शीटला मी गुडविल रिटेन करून टाकणार, जी काही अमाऊंट येईल ती. दिस इज सिनॅरिओ 1. आता सिनॅरिओ 2, मगाशी आपण मार्किंग केलं होतं सिनॅरिओ 2चं. चेक करूया. सिनॅरिओ 2 म्हणजे काय? आता फक्त विड्रॉ करायचं. विड्रॉ करायचं म्हणजे ते बॅलन्स शीटमध्ये हटणार आणि पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला येणार. टू गुडविल आणि कंटिन्यूइंग पार्टनर्सना येणार, तिसऱ्या पार्टनरला येणारच नाही. जो रिटायर्ड होतोय, ऍक्च्युली तिसरा असं नको, जो रिटायर्ड होतोय त्याला त्याच्या डेबिटला येणार नाही. आणि हा रेशो कुठला? हा रेशो मात्र न्यू रेशो. हा रेशो मात्र न्यू रेशो. न्यू रेशोमध्ये ते विड्रॉ होणार. मगाशी आपण एक सिनॅरिओ 2 इथं मार्क केला होता. चला, अरे सॉरी, ओय, येस इट इज दिस. हां, सिनॅरिओ मार्क केला होता आपण, सिनॅरिओ 2. सो आय विल गेट बॅक टू दॅट. सिनॅरिओ 2 बघा काय म्हणतायत ते. हा कुठला होता? 4. आपला हा सिनॅरिओ 1 होता. वी विल कम बॅक टू सिनॅरिओ 4. चेक करूया. सिनॅरिओ 2 आपण मार्क नाही केला का? बर, ठीक आहे. सिनॅरिओ 2 काय आहे एकदा हे चेक करूया. सिनॅरिओ 2 इज फर्मचं गुडविल रेज झालं आणि काय झालंय? ते विड्रॉ झालंय. हे सगळं सिनॅरिओ 4 आहेत. गुडविल ऑफ द फर्म, हाऊएव्हर वैशाली शेअर इन रेज्ड इन द बुक्स. हा अजून एक बिफोर मुव्हिंग टू सिनॅरिओ 2 मला एक अजून एक सिनॅरिओ 1 सापडलाय. बघा कसा, रीड करूया. हे असं तुम्ही गोथ्रू करायचंय बुकमध्ये, सगळं तुम्हाला समजतंय की नाही. बघा मी फक्त गुडविलवर कॉन्सन्ट्रेट केलं रिटायरमेंटमध्ये, पण आता तुमच्याकडे एवढा वेळ नाहीये की तुम्ही सगळ्या सम्स करा. गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड ॲट 15,000. हाऊएव्हर ओनली वैशालीज शेअर इन इट टू बी रेज्ड इन द बुक्स. बर, आता विड्रॉ म्हणतायत का? नाही, रेज म्हणायचे आहेत. कुणाचे रेज करायचंय? रिटायरिंग पार्टनरचा शेअर एवढं गुडविल रेज केलंय, RR. आणि परत आर आहे का? इथं पुढे काही दिलंय का की सेम विल बी ऍडजस्टेड, सेम विल बी विड्रॉन, सेम विल बी रिटर्न ऑफ? असं काही दिलेलं नाही. शेवटपर्यंत वाचा. नाही, म्हणजे हा सुद्धा सिनॅरिओ 1 आहे. दिस ऑल्सो इज सिनॅरिओ 1. मी इथं मार्क करून ठेवतो. सिनॅरिओ 1, सिनॅरिओ 1 सापडला अजून एक. आता आपल्याला सिनॅरिओ 2 हे बघा. आता त्या केसमध्ये वैशाली शेअर बघा आपण नाही सिनॅरिओ सॉरी माय मिस्टेक अपॉलॉजीज. हे बघा इथं काय मी म्हणतोय, फर्मचं गुडविल रेज झालं आणि रिटेन झालं. इथं तसं नाही झालेलं. हा सिनॅरिओ 1 नाही, सिनॅरिओ 3 आहे. सिनॅरिओ S3 करूया याला. कसं म्हणतोय मी? कसं म्हणतोय? फर्मचं गुडविल रेज झालंय का? नाही, फर्मचं गुडविल व्हॅल्यू झालं. पण रेज कुणाचं झालं? रिटर्निंग पार्टनर. नाही, आता आपल्याला ही सिच्युएशन नको आहे. आपल्याला कुठली सिच्युएशन हवी आहे की फर्मचं गुडविल रेज झालंय आणि ते विड्रॉ झालंय. चेक करूया. नाही, अजून तरी मला हा सम दिसला नाही. एक कंप्लीट बघूया. हे रिटायरमेंटमध्ये जास्त सम्स नाही आहेत. रिटायरमेंटमध्ये जास्त सम्स नाही आहेत आपल्याकडे. नाही दिसत आहे. इथं बघूया, ह्याच्यात पण सगळे सम बघूया. काका शेअर हा बघा सिनॅरिओ नंबर 2. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की मगाशी आपण म्हटलं ना कुठेतरी आहे
तो हा बघा, हा आहे. चेक करूया कसं आहे, नीट वाचतो मी. गुडविल ऑफ द फर्म बी व्हॅल्यूड ॲट 90,000 अँड पार्टनर डिसाइडेड दॅट गुडविल शुड बी रिटन ऑफ. मग सारखं वैशाली शेअर इन इट टू बी रेज नाही, वैशाली शेअर किंवा रिटर्निंग पार्टनर शेअर असेल तर तो सिनॅरिओ 3 झाला. हे काय आहे, गुडविल ऑफ द फर्म इज रेस्ड आणि विथड्रॉ. मग मी हे कसं करणार आहे, इथं काही दिलेलं नाही पण मी सांगतो तुम्हाला. मी बघा काय करणार, पहिले रेज म्हणजे बाय गुडविल आणि तिघांनाही देणार मी, ऑल 3 पार्टनर्स. आणि हे कुठल्या रेशोमध्ये, ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. थोडक्यात हे डिस्ट्रीब्यूट करणार आपण. आणि डेबिटला काय घेणार, टू गुडविल. कंटिन्युइंग पार्टनर्समध्ये रिटर्निंग पार्टनरला नाही मी टाकणार डेबिट. दॅट्स इट. आता बॅलन्स शीटला येणार काय, हे बॅलन्स शीटला येणार नो बॅलन्स शीट, कारण विड्रॉ झालाय. मग हे अकाउंट कुठलं आहे, पार्टनर्स कॅपिटल. माझा सिनेरिओ नंबर 2 इज ओव्हर. ह्याच्यामध्ये ना बाकी काहीही नाहीये. हे गुडविल तुम्ही नीट हे करून घ्या. एव्हरीथिंग विल बी व्हेरी व्हेरी इझी. चला सिनेरिओ 2. आता मगाचा सिनेरिओ 3 होता. सिनेरिओ 3 खूप इम्पॉर्टंट आहे. नो गुडविल आपण सगळ्यात शेवटी येऊ आणि सिनेरिओ 5 सगळ्यात शेवटी करू. सिनेरिओ 3, हा बघा सिनेरिओ 3 काय म्हणतोय, नीट वाचूया. सिनेरिओ 3 बघा काय म्हणतोय. मी परत एकदा घेऊन येतोय. सिनेरिओ 3 का म्हणतोय, वाय आय एम सेइंग दिस एज अ सिनेरिओ 3. हे बघा, गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड. ओके, व्हॅल्यू केलंय पण रेज नाही केलं. हाऊएव्हर असं असून सुद्धा ओनली वैशाली शेअर इन इट बी रेज्ड. फक्त वैशालीचा शेअर रेज केलेला आहे. म्हणजे हा वैशाली कोण आहे, हे बघा, वैशाली इज रिटायर्ड. सो वैशाली इज अ रिटायरिंग पार्टनर. ओके, मग आता वैशालीचा शेअर रेज केला, गुडविल रेज कोणाचं झालंय, रिटायरिंग पार्टनरचं शेअर एवढं गुडविल रेज झालं. आणि पुढे काय म्हणतात, रिटेन वगैरे काय आहे का, नाही. दिस इज हे विड्रॉ आहे का, नाही. दिस इज रिटेन. रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल रेज झालं आणि ते रिटेन झालं. मग आता काय, व्हॉट इज इट, बघा मगाच सारखंच करायचं आपल्याला. पहिले पार्टनर्स काय, बघा ही वैशाली आहे. आता बाकीच्यांना मिळणार नाही गुडविल, कारण रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल रेज झालं आणि ते विड्रॉ पण झालं, म्हणजेच ते डेबिटला पण येणार आहे. सॉरी, रिटेन झालं. रिटेन फक्त बॅलन्स शीटला होणार. हे बघा, रिटेन बॅलन्स शीटला, विड्रॉ पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. दॅट्स इट. सिनेरिओ 3 इज ओव्हर. सिनेरिओ 3 पण झाला. आता सिनेरिओ 4 काय, बरोबर ह्याच्याच अपोजिट. म्हणजे जर का इथं गुडविल आलं, टू गुडविल, तर दॅट इज सिनेरिओ 4. आणि हे टू गुडविल मी काय टाकणार, वैशाली हे ना रिटायरिंग, म्हणजे ह्या दोघांना देणार. हे कंटिन्युइंग पार्टनर्स आहेत. आणि कुठल्या रेशोमध्ये, तर गेनिंग रेशोमध्ये. दॅट्स इट, खतम, इश्यू ओव्हर. तो पण सिनेरिओ पण करूया. चला सिनेरिओ 4 चेक करूया. दाखव, हा बघा सिनेरिओ 4 कसा आहे. सिनेरिओ 4 बघा, गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट 4,000. हाऊएव्हर पांढरे कोण आहे बाबा, पांढरे रिटायर्ड. ओके, रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल, पांढरे शेअर इन इट इज टू बी रेस्ड. ओके, पांढरेंचं शेअर रेस केलाय अँड रिटर्न ऑफ. क्लिअर कट देऊन टाकलं, अँड रिटर्न ऑफ. तो रिटर्न ऑफ पण करून टाकला. गुड, ग्रेट. तो रिटर्न ऑफ पण करून टाकला. म्हणजेच काय केलंय, गुडविल रेज केलं. चला चेक करा, कुणाचं गुडविल रेज झालंय, रिटायरिंग पार्टनरचं. म्हणजे फक्त रिटायरिंग पार्टनरला मिळणार, बाकी दोघांना मिळणार नाही. गुड, बाय गुडविल. रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल. 4,000 का नाही आले इथं, कारण हे फर्मचं गुडविल आहे 4,000. त्याच्यात पांढरेचं शेअर, हाऊएव्हर पांढरे शेअर. त्यामुळे फक्त त्यातलं पांढरेंचं शेअर जे आहे ते आपण काढलं, ते पांढरेंना देऊन टाकलं. आणि मग आता काय, हे बघा डेबिटला आलं. हे बघा, हे आलं. हे गेनिंग रेशोमध्ये येणार. गेनिंग रेशो म्हणजे कसा काढणार, जर न्यू प्रॉफिट शेअरिंग दिला नसेल तर ओल्ड रेशो विल बिकम, ओल्ड रेशो नाही. बघा, हा जो रिमेनिंग रेशो आहे, म्हणजे रिमेनिंग म्हणजे काय, कोण आहेत पांढरे, कोण आहेत तिसरे, म्हणजे हे तिसरे, हे हाईड करून टाका. किती राहिला रेशो, 3:3. 3:3 म्हणजे 1:1. 1:1 हा तुमचा गेनिंग रेशो झाला. मग आता ह्या रेशोमध्ये तुम्ही ते विड्रॉ केलं. विड्रॉ म्हणजे डेबिटला. मग आता हे बॅलन्स शीटला येणार का, नाही. नो बॅलन्स शीटमध्ये येणारच नाही. खलास, ऑल एंटायर हे जे एंटायर गुडविल विड्रॉ झालंय. त्यामुळे 4 सिनेरिओ आपण कव्हर केले. आता राहतो ह्याच्यामध्ये 5वा. आता 5व्याला काय प्रॉब्लेम आहे, 5व्याचा सिनेरिओ काय आहे.
आणि 6व्याला गुडविलच नाही. सगळ्यात बेस्ट ना रहेगा बास ना बजेगी बासुरी, म्हणजे गुडविलच नाही. तो एक सम आहे, तो पण बघून घेऊ. आणि बघा 5वा सिनेरिओ काय आहे. 5वा सिनेरिओ थोडा तुम्हाला नीट समजून घ्यायचा आहे. हे बघा, हा सिनेरिओ काय सांगतोय. एकतर गुडविल अपिअरिंग इन द बॅलन्स शीट, हा सिनेरिओ 5 आहे. गुडविल अपिअरिंग इन द बॅलन्स शीट. गुडविल किती आहे? 12,000. मगाशी मी काय सांगितलं होतं ऍडमिशन मध्ये, जे गुडविल आहे ते विड्रॉ करा. विड्रॉ म्हणजे डेबिट, रेज नाही. गुडविल विड्रॉ करा. जे काही गुडविल आहे ते जे ओल्ड पार्टनर्स आहेत त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये विड्रॉ करून टाका. विड्रॉ म्हणजे ऍडमिशन म्हणतोय, रिटायरमेंट नाही. ऍडमिशनला मी काय करणार, हे जे पार्टनर्स कॅपिटल आहे त्याच्या डेबिटला दोघांनाही 2 गुडविल करून टाकणार. म्हणजे हे गुडविल गायब झालं. आता बाकी आपला सम नॉर्मल झाला. तसं इथं करता येत नाही. रिटायरमेंटमध्ये ही ट्रीटमेंट करू नका. तुमच्या बुकनी काय सांगितलं त्याप्रमाणे करा, कारण बुक थोडीशी ट्रीटमेंट वेगळी सांगतं रिटायरमेंटमध्ये. बघा मी काय सांगतोय. रिटायरमेंटला काय सांगतायत की हे जे 12,000 आहेत ना, हे पहिले कम्पेअर करा नवीन गुडविलचं काय झालं. हे ओल्ड आहे, दिस इज ओल्ड गुडविल. आणि आता हे बघा, गुडविल ऑफ द फर्म बी व्हॅल्यूड ॲट 16,500. 12,000चं गुडविल 16,500 झालं. गुडविल वाढलंय. कितीने वाढलं? गुडविल वाढलं म्हणजे काय, गुडविल वाढवलं, रेज केलं. कितीने? 4,500. बास, तेवढंच गुडविल. आणि फर्मचं गुडविल आहे. या दोन मधला डिफरन्स 4,500, एवढंच आपल्याला गुडविल रेज करायचं आहे. आणि गुडविल कोणाचं आहे? फर्मचं. रेज झालं म्हणजे काय होणार? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. आणि फर्मचं गुडविल आहे म्हणजे तिघांनाही. चेक करा, हे बघा, तिघांनाही दिलंय. ऑल 3 ऑफ देम गुडविल रेज झालं. म्हणून सिनेरिओ 5 पण तसा सोपा, हे कठीण नाहीये, फक्त कम्पेअर करायचंय. पण हे जर उलट असतं तर हे 16,500च्या ऐवजी हे 8,500 झालं असतं, किंवा 8,000 धरा. चला हिशोबाला सोपं, 8,000. हे गुडविल माझ्या 16,500च्या ऐवजी इफ दिस वुड हॅव बीन 8,000. म्हणजे आता गुडविल काय झालंय? कमी झालं. कमी झालं म्हणजे विड्रॉ झालं. विड्रॉ म्हणजे डेबिट. संपलं. इतका सो व्हेरी सिम्पल, सो व्हेरी सिम्पल. म्हणजे आत्ता इथं मी बाय गुडविल केलंय, त्याच्याऐवजी मी इथं 2 गुडविल करणार. किती? 4,000. कुठल्या रेशोमध्ये? त्यांचा जो ओल्ड रेशो आहे त्या रेशोमध्ये, ओल्ड रेशोमध्ये. आणि कुणाला? तिघांना. हो, तिघांनाही. इथं मात्र तिघांनाही, इथं मात्र तिघांनाही. रिटायरिंग पार्टनरला पण ते येणार. दिस इज सिनेरिओ 5. इतकं सोपं आहे रिटायरमेंट. फक्त ते मुलांना ते थोडं कन्फ्युजिंग कुठे होतं मी दाखवतो. आणि मी काय दिलंय ते पाहिजे स्क्रीनशॉट तुमच्याकडे घेऊन ठेवा, किंवा ह्या व्हिडिओ मागं पुढं करून परत एकदा बघा. मी दाखवतोय तुम्हाला काय आहे दिलंय. हे मी सगळ्या ऍडजस्टमेंट इथल्या एक समअप करून त्याचा सिनेरिओ काय आहे, त्याची ट्रीटमेंट कशी करायची, हे सगळं तुम्हाला एका PDF फाईलमध्ये मी ठेवलेलं आहे. ते स्क्रीनवर घेऊन येतो. 1 मिनिट थांबा फक्त. आता काय राहिलं? आता तो नो गुडविल. नो गुडविल, नो गुडविल तर काय आणखीन सोपं आहे. नो गुडविल, गुडविलच नाही तर मग काय? बाकी आपला नॉर्मल करा, गुडविलची ट्रीटमेंटच येणार नाही. वंडरफुल, फर्स्ट क्लास. असा सम येणं हे याला काहीच यायला पाहिजे की ज्याच्यात गुडविलच नाही. वा वा वा, वंडरफुल. सो गुडविल नाही तर तुमच्या डोक्याचा तापच गेला. नो गुडविल. आय कॅन अंडरस्टँड, मुलांना हा खूप सोपा वाटतो आणि सोपाच आहे गुडविल नाही तर. पण माझ्या हिशोबाने मी जसं सांगतोय की इतकं सिम्प्लिफाय वेनी मला वाटत नाही की तुम्हाला कोणी सांगितलं असेल. एकदम सिम्पल, व्हेरी व्हेरी सिम्पल. 5 सिनेरिओ, त्याची ट्रीटमेंट ही जर नीट अंडरस्टँड झाली तर काम झालं. फक्त राहिलं काय आता? पार्टनर्स कॅपिटल. ह्याच्यामधल्या पार्टनर्स कॅपिटलची ऍडजस्टमेंट सोपी असते. नवीन रेशो दिलेला असतो, त्या रेशोमध्ये नवीन फर्मचं कॅपिटल पण दिलेलं असतं. तुम्हाला ते फक्त बायफर्केट करायचं असतं. दॅट्स इट. आणि जो काही डिफरन्स येईल कॅपिटलला, तो तुम्हाला ऍडजस्ट करायचा असतो, आयदर कॅशमध्ये किंवा करंट अकाउंटमध्ये. दॅट्स इट. त्यामुळे इथल्या कॅपिटलच्या ऍडजस्टमेंटला तसा, रिटायरमेंटच्या इथल्या म्हणजे तसा प्रॉब्लेम नसतो. 1 मिनिट थांबा. आपण एखादा तो नाना नानी सोना जो सम आहे, नाना नानी सोना, हा एक सम फार महत्वाचा सम आहे. त्याच्यात पार्टनर्स कॅपिटल माझ्या हिशोबाने आहे. एक नाना नानी सोना होता. काळे गोरे पांढरे नको, आणि सोना बोला. हे बघा गेनिंग रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा. नीट गेनिंग रेशो कॅल्क्युलेट करा. इथं दाखवलाय, नीट समजून घ्या. इथं LCM वगैरे कसे काढायचे असतात. आता हे ह्या लेवलला तुम्हाला सांगणं शक्य नाही,
त्यामुळे हे थोडंसं मी आधीच खरं तर करायला पाहिजे होतं. त्यातूनही समजलं नसेल तर एकदा LCM कुठल्या तरी मित्रांकडनं किंवा कुठल्या तरी एखाद्या सरांकडनं समजून घ्या. अगदी सोपी कन्सेप्ट आहे, काही कठीण नाही LCM काढणं. पण LCM शिवाय तुम्हाला गेनिंग रेशो येणार नाही. ओके, आता बघा मी काय म्हणतोय, हे बघा द एंटायर कॅपिटल हा कुठला आहे? नाना नानी सोना. मी म्हटलं ना नाना नानी सोना इज सम. येस. आता बघा नाना नानी सोनामध्ये काय आहे? कॅपिटल जे आहे ना, एंटायर कॅपिटल ऑफ द फर्म, द एंटायर कॅपिटल ऑफ द फर्म बी फिक्स्ड ॲट 1,60,000 बिटवीन नाना अँड नानी इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:1. प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे. नवीन कॅपिटल किती आहे ते पाहिजे. म्हणजे काय करायचं आहे, 1,60,000 हे 3:1 मध्ये ते नवीन कॅपिटल शेअर करणार आहेत किंवा नवीन कॅपिटल त्यांचं 3:1 मध्ये असलं पाहिजे. 3 + 1 4, दिस डिवायडेड बाय 4, 4 हे 1,60,000 डिवायडेड बाय 4 इज 40,000. म्हणजे हा जो नानी यांचा शेअर आहे तो 40,000 आहे. त्याच्यात 3 पट 3 टाइम्स इज 1,20,000 हे नानाचा शेअर आहे. मग आता हे कुठे येतं हे आपण कॅल्क्युलेट केलं. आता हे पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणून आपण हा बॅलन्स घेणार. हे बघा मी आता कुठे आणलं, हे बघा मी मार्क करूनच ठेवलं तुमच्यासाठी. हा बॅलन्स आपण टू बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून घेतला, टू बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणून घेतला. म्हणजे हा तुमचा क्लोजिंग बॅलन्स. आणि हेच बॅलन्सेस याचा सेकंड इफेक्ट आपण कुठे घेणार? लायबिलिटीला, बॅलन्स शीटला हाच बॅलन्स त्यांचा येणार. आणि आता तुम्ही ऍडजस्ट करताना हे जे काही उरलेलं कॅपिटल म्हणजे हे कॅपिटल अकाउंट जेव्हा क्लोज कराल, आता तुम्हाला नॉर्मल बॅलन्स येणार नाहीये, डिफरन्स येणार आहे. आता बॅलन्स नाही येणार, आता डिफरन्स येणार. मग तो डिफरन्स त्यांनी काय सांगितलंय, जर काही हे काय सांगितलं ना, मेकिंग ऍडजस्टमेंट इन कॅश. मग तो जो काही डिफरन्स, हा बघा इथं डिफरन्स आला, तो जो काही डिफरन्स आला तो कॅशमध्ये करायचा आहे. दॅट्स इट. आणि हे कॅशला ऍडजस्ट करणार तुम्ही. वेळ पडली तर कॅश अकाउंट ओपन करा पाहिजे असेल तर, नसेल तर जी काय बॅलन्स आहे इथं कॅशचा, हे बघा ना, हा त्याला ऍडजस्ट करून टाका. म्हणजे हे बघा इथं बॅलन्स शीटला आता कॅशचं अमाऊंट ही बघा ही आली. म्हणजे काय आलं, हे दोन अमाऊंट्स प्लस ही अमाऊंट ही, आणि जर त्याचे पैसे दिले असेल हे बघा, आणि अमाऊंट पेएबल टू सोना पेड इन कॅश. आता ही कुठे मिळते आपल्याला, ही बघा ही अमाऊंट पेएबल टू सोना. म्हणजे हे दोन कॅशमध्ये ऍड करा, हे मायनस करा, यू विल गेट दॅट कॅश अकाउंट. कॅश अकाउंटचा बॅलन्स तुम्हाला मिळून जाईल. झालं. नसेल, माझं तर सजेशन आहे तुम्ही कॅश अकाउंट सेपरेट ओपन करा. जेव्हा ही कॅपिटलची ऍडजस्टमेंट येईल सरळ कॅश अकाउंट ओपन करा. इन दिस वे आपल्याला रिटायरमेंट कव्हर करायचंय. फक्त एक लास्ट पार्ट दाखवतो अँड देन वी विल स्टॉप रिटायरमेंट. बघा मी काय केलंय, हे सिनॅरिओ जे आहेत ना ते मी जसं बुकमध्ये आहेत तसेच ठेवलेले आहेत. इथं काहीही वेगळं नाहीये. बुकमधलेच मी इथं फक्त जरासे वेगळ्या पद्धतीने ते हे केले. तुम्हाला याची गरज नाहीये. तुम्हाला बुक सफिशियंट आहे. बुकमध्ये हे ऑलरेडी मी तुम्हाला वरती दाखवलं की आहेत. मेन पार्ट काय आहे तर ह्या याच्यामध्ये, एक मिनिट, अच्छा ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला मेन मला सांगायचा पार्ट असा होता की ह्याच्यामध्ये रिटायरमेंटची तुम्हाला ही जी मी सांगतोय, ही जे काय म्हणतोय हे ह्याप्रमाणे हे तुम्हाला कळलंय की नाही, हे कुठे आहे तेही दाखवतो. एक मिनिट, हे तुम्हाला हे बघा मी फक्त वेगळ्या पद्धतीने, हे बघा इथं आपण हेच डिस्कस केलं, हे सगळं तेच आहे. तुम्ही याच्यातनं हेच टेबल आहे, ते फक्त मी जरा वेगळ्या पद्धतीने ते मेन्शन केलंय. दॅट्स इट. सो अजून एक मला तुम्हाला फक्त हे दाखवायचं आहे. आपण अजून एक फाईल ओपन करूया. इथं रिटायरमेंटचे अनालिसिस चेक करूया, काय आलंय, बोर्डाने कसे क्वेश्चन्स विचारलेत चेक करूया. ऍडमिशन मगाशी आपण डिस्कस केलं. आता रिटायरमेंट, हे बघा हे सिनॅरिओ वाईज 1 2 3 4 मी सगळे सिनॅरिओ इथे केले. हा सिनॅरिओ कधी आलेलाच नाही. हा सिनॅरिओ काय, फर्म्स गुडविल रेज अँड विथड्रॉन. नो, आतापर्यंत लास्ट 9 एक्झाम एकदाही नाही आला. फर्म्स गुडविल रेज आणि रिटेन 3 वेळा आलाय. नंतर रिटायरिंग पार्टनर शेअर गुडविल रेज आणि रिटेन, म्हणजे हा आपण सिनॅरिओ 4 म्हणतोय तो 4 वेळा. रिटायरिंग पार्टनर शेअर हे रेज आणि रिटेन 1 वेळा. रिटायरिंग पार्टनरचा शेअर रेज झाला आणि रिटेन झाला. नंतर नो गुडविल एकदा आलाय, नो गुडविलचा. नंतर गुडविल इन द बॅलन्स शीट, येस ऑलरेडी, म्हणजे सिनॅरिओ 5. गुडविल ऑलरेडी इन द बॅलन्स शीट, सिनॅरिओ 5. आणि कॅपिटल ऍडजस्टमेंट एकदाही विचारलेलं नाही. जर्नल एंट्रीज
आणि लेजर सगळ्या वेळा रिटायरमेंटला पण असं हे गेले गेले 9 महिन्यामध्ये हे 9 पेपर्समध्ये पण असं धरून चालू नका, रिटायरमेंटची जर्नल एंट्री पण येऊ शकते. मी मगाशी ट्रिक सांगितले, खालून वरती वरून खालती, खालून वरती वरून खाली, ही जर्नल एंट्रीची ट्रिक आहे. त्याप्रमाणे जर्नल एंट्री येते का चेक करा. आपण हे रिटायरमेंट इथंच थांबूया.